तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजी मंडई असेल, मुलांना खेळायचं ग्राउंड असेल, अजून विविध प्रश्न असे लोकांच्याकडे आहेत. त्या लोकांच्या जनतेत जाऊन आम्ही त्यांना विचारून त्याचं एक आम्ही आराखडा तयार करणार आणि ते आराखडा तयार केल्यानंतर पहिली प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, दुसरी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, तिसरी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, असं एक त्याचा आराखडा तयार करून जे जास्तीत जास्त कसे प्रश्न सोडवता येईल आणि हे प्रश्न सोडवताना त्यात काय मार्ग काढता येईल ह्या पद्धतीनं आम्ही तो मार्ग काढणार. सर्व आमचे कार्यकर्ते, माता भगिनींना माझी विनंती आहे की आपलं पॅनेल येणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला आम्ही 4 उमेदवार आहे. अधिकृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार 4 जण आहे. त्यामध्ये पहिला आहे दुर्वास बापू कदम, त्यांचंसुद्धा हात चिन्ह आहे. त्याच्यानंतर शुभांगी प्रमोद पवार, त्यांचंसुद्धा हात चिन्ह आहे. त्याच्यानंतर सुषमा संतोष जरग, त्यांचंसुद्धा हात चिन्ह आहे. आणि माझं मधुकर बापू रामाने, माझंसुद्धा हात चिन्ह आहे. आणि प्रत्येकानं 4 मतं देण्याचा अधिकार आहे. आणि न कुठलाही गडबडून न जाता, कुठल्याही नावाचं न हे करता, तुम्ही फक्त 4ही ठिकाणी हात 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 ने हात असं जर हे केलं तर कुठलीही अडचण येणार नाही. आणि म्हणून चौघांनी सुद्धा हात या चिन्हावर पॅनेल टू पॅनेल मतदान करून आम्हाला 4घांना जर आपल्याला भरघोस मतानं जर आपण निवडून दिलं तर मला वाटते आम्ही काम चांगलं करून दाखवू. ह्यात कुठलीही आपल्याला शंका बाळगण्याचं कारण नाही.